माझे सहकारी विद्यार्थी सुरुवातीलाच मी हे देते की माझा विषय मराठी असल्यामुळे मी इथे प्रेझेंटेशन सादरीकरण मराठीमध्ये देत आहे। तर आपण जेवढा श्वास घेतो तेवढाच आपल्या जवळचं अजून कोणती गोष्ट आहे की जेवढा आपण श्वास जर आपला थांबला तर आपण थांबतो, तसंच अजून एक कोणती गोष्ट आहे की जे थांबलं की आपण थांबतो, आपण संपतो, आपण म्हणजे मरणावस्था आपल्याला प्राप्त होईल अशी कोणती गोष्ट असेल? भाषा। कोणती? भाषा। भाषा ही सतत काय असते आपल्या सोबत असते, जसं आपला श्वास सोबत असतो तशीच काय असते आपल्या सोबत आपली भाषा असते। म्हणजे बोलावंच लागतं असं नाही, भाषेचे दोन रूप आहेत, की आपण दुसऱ्यांसोबत बोलतो ते आत्मनिवेदन आणि जेव्हा स्वतःशी बोलतो तेव्हा त्याला काय म्हणतात आत्मप्रगटीकरण। आणि हे आत्मप्रगटीकरण सतत आपल्याशी काय असते चालत असते, जागत असताना असते, झोपेत सुद्धा आपण आपल्याशी स्वप्न वगैरे पडतात किंवा आपण स्वतःशी बोलत असतो, अशा प्रकारे भाषा ही सतत आपल्यासोबत काय करत असते सोबत करत असते। तर माझ्या आजच्या प्रेझेंटेशनचा विषय आहे मराठी भाषा। भाषा, मराठी भाषा आणि तिचे बोली रूप। मराठी भाषेतील काही महत्त्वाचे हे आहे व्यक्ती आहेत भालचंद्र पेंढारकर, नंतर बाबा भीमा शिवाळकर, गदी माडगूळकर हे नाट्यकर्मी म्हणून खूप मोठे आहे। नंतर वामन विष्णू वामन शिरवाळकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। आणि दुसऱ्या गदी माडगूळकर यांचं रामायण आपण ऐकतो। तर असे मराठीतले महत्त्वाचे व्यक्ती। आता भाषा। तर भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे बोलणे। भाषेच्याच आधारे आपण काय करत असतो, आपले दळणवळण करत असतो, आपल्या विचारांची काय करत असतो आपण अभिव्यक्ती करत असतो। भाषेशिवाय आपण दळणवळण करत नाही। समाजात वावरत असताना आपण जास्तीत जास्त आपला व्यवहार किंवा दळणवळण हे कशाच्या माध्यमातून करत असतो, आपण भाषेच्या माध्यमातून करत असतो। आता या भाषा म्हणजे काय? भाषेचा आपला भाषा हा शब्द आपल्या सर्वांचा काय अति परिचयाचा आहे आणि अति परिचयाचा असल्यामुळे आपण भाषेकडे काय करत असतो करत असतो। परंतु भाषेचा अभ्यास हा खरंच अतिशय आनंद देणारा आहे। त्या भाषेचे निरनिराळे प्रकार सुद्धा आहे। उदाहरणार्थ हावभावाची भाषा, मुख भाषा, डोळ्यांची भाषा, डोळे हे जुलमीकडे रोखून बज पाहू नको, भारत आंबेची ही कविता। नंतर स्पर्शेची भाषा। स्पर्शेची भाषा म्हणजे पाठ थोपटणे, त्याच्यातून आपण सहानुभूती कौतुक कसे व्यक्त करत असतो। मुख भाषा असते, तशी भाषाचे वेगवेगळे काय असतात प्रकार असतात। अशा वेगवेगळ्या चित्रभाषा झाली। आता व्हॉट्सअपवर आपण जास्तीत जास्त काय वापर करतो, चित्रभाषेचा वापर करतो। हार्ट, स्माइल म्हणजे स्माइल फेस, असे चित्रभाषा सुद्धा असते। परंतु भाषाशास्त्रामध्ये एवढ्या व्यापक अर्थाने भाषेचा काय केला जात नाही, अभ्यास केला जात नाही। तर भाषाशास्त्रामध्ये फक्त मानवी मुखेंद्रियातून निघणाऱ्या ध्वनींचा ते काय केला जातो, अभ्यास केला जातो। तर अशा भाषेचा मानवी मुखेंद्रियातून निघणाऱ्या ध्वनींचा भाषेचाच अभ्यास आपण इथे काय केलेला आहे, गृहीत धरलेला आहे। ज्याच्यामध्ये भाषा म्हणजे काय, भाषेची वैशिष्ट्ये, भाषेचे स्वरूप, भाषेचे वर्गीकरण, भाषा अभ्यासाच्या पद्धती आणि भाषेच्या वर्गीकरणाकडून आपण वळलेलो आहोत मराठी भाषेकडे आणि तिचे बोली रूप। तर भाषा म्हणजे काय? भाषा नामदर्शक व क्रियादर्शक शब्दापासून तो आलेला आहे। त्याचा मूळ अर्थ आहे बोलणे, आवाज उत्पन्न करणे। इंग्रजीसाठी भाषा शब्दासाठी लँग्वेज, स्पीच आणि टोन हे पर्याय सुचविलेले आहे। भाषा हे व्यवहाराचे मुख्य साधन आहे आणि या भाषेच्या भाषा आहे ते आत्मप्रगटीकरण आणि आत्मनिवेदन। आत्मप्रगट म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन आणि आत्मनिवेदन म्हणजे सेल्फ कम्युनिकेशन, म्हणजे स्वतःशी बोलणे। स्वतःशी आपण म्हणतो ना, विचार कसा करतो आपण स्वतःशीच करतो। पुस्तक वाचत असताना आपण स्वतःशी काय करत असतो, बोलत असतो की हे पुस्तक कसं आहे, इथली कन्सेप्ट कशी दाखवलेली आहे। ते आत्मप्रगटीकरण आणि आत्मनिवेदन म्हणजे जेव्हा आपल्या मनातील विचार आपण दुसऱ्यांजवळ व्यक्त करतो, तिथे बोलून दाखवतो, त्याला काय म्हणतात आत्मनिवेदन। अशी हे भाषा। नंतर भाषेच्या व्याख्या आपण पाहिलेल्या पुष्कळ जणांनी काय केले, भाषेच्या व्याख्या केलेल्या आहेत। परंतु मराठीमध्ये ज्या शास्त्रज्ञांच्या भाषा अशा मान्यता पावलेल्या जास्तीत जास्त तशा तिघांच्या मी घेतलेल्या आहे। पहिला आहे गजेंद्र गडकरी, त्यांनी केलेल्या यादृच्छिक ध्वनी संकेतावर आधारलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा होय। दुसरं आहे त्यांची भाषा त्यांनी केलेली आहे भाषा आणि भाषाशास्त्र, त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी ही आपली व्याख्या मांडली आहे। यादृच्छिक ध्वनी संकेत, यादृच्छिक म्हणजे काय, योगायोगाने आलेला, आणि ध्वनी संकेत म्हणजे काय, त्या ध्वनीला प्राप्त झालेला संकेत। उदाहरणार्थ जर आपण गाय घेतलं तर गायला आपण गाय का बरं म्हणतो, सांगू शकेल कारण? गायला आपण गाय का बरं म्हणतो, गाय म्हणून अनुकरणाने आपल्यापेक्षा मोठ्याने आपल्या आधीच्या पिढीने त्याला गाय म्हटलं म्हणून आपण गाय म्हणतो। म्हणजे गायला गाय म्हणण्याचं म्हणजे गाय हा ध्वनी आणि त्याच्या मागे आलेला अर्थ, याला कसलाही कार्यकारण संबंध
नसतो, फक्त आपल्या आधीच रूढीने म्हटल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, अशा प्रकारे रूढीने योगायोगाने त्या रूढीला तो अर्थाचा संकेत काय झालेला असतो, प्राप्त झालेला असतो. आणि म्हणून या संकेताला आधारलेली जी समाज व्यवहाराला काय आहे, आधारभूत अशी भाषा. दुसरी केलेली आहे गोसावी आणि वैद्य यांनी. ते परस्पर सहकार्य आणि विनिमयासाठी मानवी मुखातून प्रगटलेल्या यादृच्छिक ध्वनी संकेत पद्धतीस काय म्हणतात, भाषा म्हणतात. परस्पर सहकार्य आणि विनिमय म्हणजे देणं घेणं, कळण आणि त्यांनी सुद्धा वापरलेला आहे यादृच्छिक ध्वनी संकेत, की योगायोगाने त्या ध्वनी रूपाला प्राप्त झालेले अर्थाचे संकेत. दुसरी केलेली आहे कृपा कुलकर्णी यांनी. भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह. कसा, नुसतं ध्वनीचा समूह का, कमांडचं तू उत्तर घेतला आपण र म क तर त्याचा अर्थ होईल का, नाही. असा ध्वनीचा समूह की ज्याला काय आहे, अर्थ प्राप्त झालेला आहे असे ध्वनी. आणि त्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की असा ध्वनींचा समूह म्हणजे काय, भाषा होय. कृपा कुलकर्णी ही व्याख्या केलेली आहे आपल्या मराठी भाषा उद्गम आणि विकास या पुस्तकामध्ये. भाषेचे स्वरूप. भाषेचे स्वरूप काय आहे, भाषा ही काय आहे, संकेत प्रणाली. जसं आताच आपण पाहिलं की भाषेची काय आहे, संकेत प्रणाली आहे. त्याची जी ध्वनी आहे त्या ध्वनींना काहीतरी संकेत, तसा काय अर्थाचा काय प्राप्त झालेला आहे, संकेत प्राप्त झालेला आहे. आणि हे हजारो वर्षाच्या परंपरेने ते काय झालेले असतात, त्याला प्राप्त झालेले असतात. अनुकरणामधून आपण हे संकेत त्या ध्वनीच्या तिथे काय करत असतो, वापरत असतो. अशी भाषा ही काय आहे, संकेत प्रणाली आहे. दुसरं जे आहे ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. भाषा ही काय आहे, ध्वनी संकेतावर आधारित. आपण आताच पाहिले की भाषा अनेक आहे, चित्रभाषा आहे, रूपभाषा आहे, स्पर्शाची भाषा आहे, पण त्यांना काय आहे, मर्यादा आहे. आपण जास्तीत जास्त दळणवळण हे कशाच्या माध्यमातून करत असतो, ध्वनी संकेताच्या माध्यमातून करत असतो. आणि म्हणून भाषा ही एक आहे ध्वनी संकेतावर आधारलेली आहे, जी ध्वनी विशिष्ट त्या भाषेच्या नियम आणि त्या ध्वनीची काय करावी लागत असते, मांडणी करावी लागत असते. अशी भाषा ही ध्वनी संकेतावर आधारलेली आहे. तिसरा आहे ती भाषा ही काय आहे, अर्जित संपत्ती आहे. अर्जित म्हणजे काय, प्राप्त करणे. भाषा ही काय, अर्जित संपत्ती. भाषा म्हणजे शिकतो, म्हणजे आपण भाषा शिकतो व्यवहार म्हणजे घरात वगैरे, तिचं काय नसते, प्रमाण नसते. पण जेव्हा योग्य नियमानुसार जेव्हा आपल्याला भाषा शिकावी लागते किंवा ती आपल्याला काय करावी लागते, शिकावी लागते. ती काय करावी लागते, आपल्याला अर्जित म्हणजे प्राप्त करावी लागते. भाषा म्हणजे कम्युनिकेशन, संवाद साधत असताना तुमच्याजवळ जास्तीत जास्त तिथे काय असावा लागतो, शब्द सारखा असावा लागतो. म्हणजेच भाषा ही काय करावी लागते, चांगल्या प्रकारे येण्यासाठी शिकावी लागते. आणि म्हणूनच ती काय करावी लागते, अर्जित करावी लागते. आणि म्हणूनच ती काय आहे, अर्जित संपत्ती आहे. त्याच्यानंतर जे आहे ते परिवर्तनशील. भाषा ही काय आहे, परिवर्तनशील सुद्धा आहे. म्हणजे सतत ती बदलत असते. सुलभीकरण. भाषेचा आपला नेहमी कसा असतो, सुलभीकरणाकडे असतो. उदाहरणार्थ आपण आता म्हणजे वटपौर्णिमा तो शब्द आठवतो, आपण काय म्हणतो, वटपौर्णिमा. डचा आपण तिथे काय केलेला आहे, ट केलेला आहे. कालच्या औरंगाबादचे सर आले, त्यांनी काय केलं, फक्त ए आणि नंतर बार, म्हणजे हे काय, सुलभीकरण. तसंच मार्ग, रस्ता, रोड. मार्गावर आपण काय, रोड म्हणजे भाषेचं काय आहे, सुलभीकरण. तर भाषा ही बहुरूपी असते. आताच मी सांगितले वेगवेगळ्या भाषा असतात. नंतर भाषा ही काय आहे, सामाजिक संस्था हे भाषेचा एक महत्त्वाचा विषय आहे. की संकेत हे व्यक्तिरूप नसतात, तर ते कसे असतात, समाजरूप असतात. त्या संकेतांना समाजाची काय असावी लागते, मान्यता असावी लागते. भाषेचे वैशिष्ट्य. भाषेचे नंतर अभ्यासाच्या पद्धती घेतलेल्या इथे तुलनात्मक वगैरे. नंतर भाषेचे वर्गीकरण घेतलेले आहे. नंतर जगातील प्रमुख भाषाकुल आहेत हे. त्याच्यामध्ये इंडो युरोपियन भाषाकुलामध्ये आपली काय आहे, मराठी भाषा आहे. नंतर इंडो युरोपियन भाषाकुलामधून पुन्हा इंडो भाषाकुल. इंडो युरोपियन भाषाकुलाची पुन्हा आर्य भारतीय आणि इराणी. या आर्य भारतीय भाषेतून संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी अशी आपली इथे मराठी भाषा काय आली, जन्माला आली आहे इंडो युरोपियन भाषाकुलामधून. नंतर मराठी भाषा ही इंडो युरोपियन भाषाकुलामधली आहे. नंतर 1,500 वर्षाची काय आहे, परंपरा सुद्धा आहे. 10व्या क्रमांकावर ही जगात बोलली जाणारी काय आहे, भाषा आहे. नंतर मराठी लोकांची ती आहे विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी येथील महत्त्वाचे ग्रंथ. अनेक स्थित्यंतर्गत आज मराठी भाषा ही 7 समुद्रापलीकडे गेलेली आहे. अनेक त्याच्यामध्ये साहित्य आपल्या अमेरिकेमध्ये, पाश्चात्य देशामध्ये सुद्धा गेलेले आहे. या मराठी भाषिकांची अनेकांनी गोडी सुद्धा गाळलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी मराठी भाषेचे आद्य हे म्हणून पाहिलं जाते.
ते मराठी भाषा आता माझ्या मराठीचा बोलू कौतुकित करूताही अमृताही पैसे जिंकते, म्हणजे अमृताला पेक्षाही जिंकणारी माझी काय आहे, मराठी भाषा आहे. अमृते तिच्यापेक्षा खाली आहे. दुसरा आहे उस्मानाबाद यांनी केलेली ही माझ्या मराठी भाषेचा नंतर तिच्या बोली भाषा आहे मराठी. नागपुरी हळवी ऐराणी नावे कोकणी. त्यामध्ये मराठी ही सगळ्यात मोठी भाषा आहे आणि सगळ्यात जुनी भाषा सुद्धा आहे.